1 डिसेंबर पासून आमच्या आयुष्यामध्ये बँकेपासून 4 महत्त्वाचे बदल होणार आहेत। तर गॅस सिलेंडर करता देखील तुम्हाला OTP द्यावा लागणार आहे। WhatsApp युजर संदर्भातली आहे। काही Android फोन्स मध्ये आता WhatsApp देखील बंद होणार आहे। वेगवेगळे 4 बदल होणार आहेत। सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। 1 डिसेंबर पासून सर्वात मोठे 5 बदल करण्यात आले। यामध्ये घरगुती गॅस असेल, SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, पोस्ट ऑफिस असेल, नमो शेतकरीचा हप्ता कधी येणार तारीख जाहीर, लाडकी बहीण विषयी KYC बद्दल महत्त्वाचे अपडेट, पेन्शन असेल, ज्येष्ठ नागरिक असेल याबद्दल महत्त्वाची आता बदल सरकारच्या माध्यमातून करण्यात आले आहेत। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता देशभरामध्ये 1 डिसेंबर पासून सर्वात मोठे बदल या ठिकाणी आता होणार आहेत। यामध्ये आता नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता येण्यासाठी तारीख जाहीर सरकारच्या माध्यमातून केली। तसेच देशभरातील कोणत्याही बँकेत तुमचे खाते असेल तर 1 डिसेंबर पासून बँक खात्यातून पैसे काढणं आता कठीण होणार आहे। गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये जबरदस्त बदल या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून करण्यात आले। रेशन कार्डामध्ये मोठी उलथापालथ, तसेच या ठिकाणी पेन्शनधारकांसाठी धक्कादायक अपडेट या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून समोर आले। महाराष्ट्र बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस या महत्त्वाच्या बँकेच्या खातेधारकांना महत्त्वाची सूचना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून या ठिकाणी आता आले आहे। राज्यातील पेन्शनधारकांसाठी काही नियम या ठिकाणी बदलण्यात आलेत। राज्यातील ज्येष्ठांसाठी देखील सरकारच्या माध्यमातून नवीन निर्णय या ठिकाणी आता घेण्यात आलाय, जो 1 डिसेंबर पासून लागू होतोय। राज्यातील पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांसाठी थंडीच्या दिवसामध्ये नवीन बदल या ठिकाणी रेशन धान्यामध्ये करण्यात आलाय। जवळपास 5 वेगवेगळे बदल या ठिकाणी 1 डिसेंबर पासून या ठिकाणी तुमच्यासाठी असणार आहेत। लक्षात ठेवा, यावेळचे बदल हे फक्त बदल नसून थेट आपल्या घरावर, आपल्या घर खर्चावर, बँकिंगवर, गॅस पेन्शनवर तसेच दैनंदिन जीवनावर त्या ठिकाणी परिणाम करणार आहे। त्यामुळे 1 सेकंदही स्किप करू नका। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्या मोठ्या बदलांची पूर्ण सत्य माहिती, जे आता 1 डिसेंबर 2025 पासून सर्वसामान्यांना थेट या ठिकाणी आता लागू होणार आहे। 1 डिसेंबर पासून लागू होणारे बदल अचानक नाही आहेत, तर गेल्या काही महिन्यापासून याबद्दल सरकारची आता मीटिंग चर्चा सुरू होती। पण सरकारने आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अंतिम मंजुरी दिल्यानंतर हे बदल आता अधिकृत झाले आहेत। या नवा नियमांचा थेट परिणाम राज्यातील सर्वसामान्य कुटुंबावर कशा पद्धतीने होणार आहे नक्की पहा। आता पहा, या ठिकाणी विशेषतः रेशन कार्ड धारकांसाठी, पेन्शनधारक असतील, बँक ग्राहक असतील, गॅस सिलेंडर तुमच्या घरामध्ये असेल तर हे वापरणारे असतील, शेतकरी असतील, लाडक्या बहिणीवर या ठिकाणी आता सर्वात मोठे बदल या ठिकाणी होणार आहे। सुरुवातीला पाहूया रेशन कार्ड धारकांसाठी मोठ्या बदलाबद्दल मंत्रिमंडळाने काय काय निर्णय या ठिकाणी आता घेतला आहे। पिवळे व केशरी रेशन कार्ड असलेल्या कुटुंबासाठी मोठा निर्णय 1 डिसेंबर पासून आता लागू होतोय। राज्यातील लाखो कुटुंबांना थंडीच्या दिवसांमध्ये धान्याची अडचण येऊ नये म्हणून सरकारने गहू आणि तांदूळ वाढवून देण्याचा निर्णय या ठिकाणी फायनल आता करून टाकलेला आहे। हा बदल काही निवडक जिल्ह्यामध्ये तातडीने या ठिकाणी आता लागू होणार आहे आणि यामुळे गरीब कुटुंबांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे। आता बघा, आठवत असेल मागच्या जून, जुलै, ऑगस्ट यामध्ये मुसळधार पावसामुळे मागील 3 महिन्यांचे एकत्र धान्य मिळाले होते। त्याच पद्धतीने आता डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी या 3 महिन्यांचे धान्य एकाच वेळी या ठिकाणी तुम्हाला आता या ठिकाणी मिळणार आहे। फक्त फरक इतकाच आहे, यावेळी आता मदत थंडीच्या कठीण काळामध्ये या ठिकाणी तुम्हाला देण्यात येणार आहे। या निर्णयामुळे प्रभावित होणाऱ्या कुटुंबाचा संख्या खूप मोठी आहे, कारण अनेक जिल्ह्यामध्ये थंडीची तीव्रता प्रचंड वाढल्या आणि अन्नधान्याचा तुटवडा या ठिकाणी निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे 12 जिल्ह्यामध्ये घरपोच धान्य वाटप या ठिकाणी आता त्या ठिकाणी तुम्हाला दिलं जाणार आहे। आता बघा, या ठिकाणी रेशन धान्य दुकानाच्या बाहेर जी रांग लागत होती तर ते रांगेत उभा राहणं, दुकानाबाहेर थंडी सहन करणं आणि वेळ वाया जाणं या सगळ्याला पूर्णविराम या ठिकाणी आता तुम्हाला मिळणार आहे। यासाठी सरकारने अन्नधान्य वाढवून घरपोच सेवा देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आता घेतला आहे। हे कधी मिळणार आहे तर ते आपण बघणारच आहोत, परंतु त्याआधी पुढच्या मोठ्या बदलाकडे वळूया, ते म्हणजे गॅस सिलेंडरचे दर। आता बघा, घरगुती गॅस सिलेंडर हे प्रत्येक घराचा मूलभूत या ठिकाणी आता भाग बनलेला आहे। यावेळी सरकारने
दोन मोठे निर्णय घेतलेत। एक आनंददायी आहे, एक त्रासदायक आहे। जर तुमच्या घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तर पुढील महिन्यापासून मिळणारी पहिली गॅस सिलेंडरची टाकी आहे तर ती फक्त आता तुम्हाला 450 रुपयेपर्यंत सरकारच्या माध्यमातून आता देण्यात येणार आहे। उर्वरित रक्कम सरकारकडून थेट सबसिडी म्हणून तुम्हाला दिली जाणार आहे। पण दुसरीकडे आता नियमित दर असलेल्या गॅस सिलेंडरमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे। आता सरकारने ही त्या ठिकाणी किमती किती जाहीर केलेत गॅस सिलेंडरच्या ते देखील आपण बघणार आहोत। त्यामुळे सबसिडी नसलेले गॅस सिलेंडर पुढील महिन्यापासून महाग होऊ शकतात। किती महाग होऊ शकतात ते सुद्धा लगेच तुम्हाला पुढे आता आम्ही सांगणार आहे। आता आपण सर्वात महत्त्वाच्या चर्चेबद्दल पाहणार आहोत ते म्हणजे पेन्शनधारकांसाठी मोठा बदल। ज्या पेन्शनधारकांनी हयातीचा दाखला म्हणजे जीवन प्रमाणपत्र या ठिकाणी सरकारला सादर केले, बँकेत सादर केले, त्यांच्यासाठी जबरदस्त आनंदाची बातम्या या ठिकाणी काय आल्या नक्की पाहायचं आहे। आता बघा, पेन्शनधारकांना त्यांच्या मासिक पेन्शनमध्ये वाढ करण्याचा निर्णय आज अधिकृतपणे या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता जाहीर करण्यात आला आहे। सरकारने स्पष्टपणे सांगितले की डिसेंबर महिन्यापासून नवीन वाढीव रकमेला लाभ या ठिकाणी मिळू शकतो। अनेक ज्येष्ठ नागरिकांनी 2 महिन्यापासून याची वाट त्या ठिकाणी पाहिलेली आहे आणि आता त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचा प्रकाश दिसत आहे। कारण पेन्शन वाढणे त्या ज्येष्ठ नागरिक पेन्शनधारकांचा औषधाचा खर्च, घर खर्च आणि दैनंदिन गरजा सांभाळण्यासाठी मोठा आधार या ठिकाणी आता होणार आहे। त्यामुळे आता उतार वयामध्ये ज्येष्ठ पेन्शनधारकांना पेन्शन वाढणं हे खूप गरजेचं असतं। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचं काय आलंय, माझी पेन्शन किती वाढणार। आता तुम्हाला जर वाटत असेल की पुढील 1 डिसेंबर पासून माझी पेन्शन किती वाढणार तर ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे। पण याचा अधिक वितरण या ठिकाणी पुढील बैठकीत जाहीर होणार आहे। मात्र एवढं मात्र निश्चित आहे की हयातीचा दाखला वेळेत जमा केलेल्या नागरिकांसाठी ही वाढ या ठिकाणी आता नक्कीच मिळणार आहे। आता बँकिंगशी संबंधित मोठा बदल या ठिकाणी पाहूया। 1 डिसेंबर पासून सर्व बँक ग्राहकांना कठोर नियम या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता लागू होणार आहेत। यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र आणि पोस्ट ऑफिस या 4 प्रकारच्या बँकेच्या खातेधारकांसाठी विशेष नियम या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता लागू केले आहेत। यामध्ये सर्वात मोठा मुद्दा म्हणजे KYC आणि खाते पडताळणी। सरकारने बनावट खाती, फसवणूक थांबवण्यासाठी मोठ्या प्रमाणात बँकेच्या खातेधारकांची चेकिंग या ठिकाणी सुरू केली आहे। जर तुमचं पॅन कार्ड, आधार लिंक त्या ठिकाणी नसेल, खात्यावरील माहिती चुकीची असेल तर तुमचं खातं आता गोठवलं जाऊ शकतं। वरून दंडही तुम्हाला भरावा लागू शकतो। काही प्रकरणामध्ये दंडाची रक्कम 1000 पासून 25,000 पर्यंत तुम्हाला बँकेकडून आकारली जाऊ शकते आणि गंभीर प्रकरणामध्ये तुरुंगवासाची शक्यता असल्यास आता या ठिकाणी तुरुंगवास देखील भोगावं लागू शकतं असं अधिकाऱ्यांनी सांगितले। त्यामुळे तुमचं खातं कोणत्या बँकेत आहे आणि नेमकं तुम्हाला काय कामं करायचे आहेत हे नक्की पाहायचं आहे। आता बघा, स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस यामध्ये खाते असेल तर KYC पूर्ण करा। कारण 1 डिसेंबर पासून बँकेतून पैसे काढताना इथून पुढे KYC नाही केल्यास तुम्हाला अडचणी येऊ शकतात। आता पुढचा मुद्दा आहे घरगुती वस्तूंच्या किमतीबाबत। सरकारने जाहीर केलाय एक नव्या वस्तूंच्या किमती या ठिकाणी जाहीर केलेत। महत्त्वाच्या वस्तूंच्या किमती पुढील महिन्यात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आता वाढू शकतात। यामध्ये तेल असतील, डाळे असतील, पीठ असेल, साखर असेल आणि दैनंदिन वापरातल्या काही वस्तू 1 डिसेंबर पासून या ठिकाणी आता महाग होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। म्हणून सरकारने नागरिकांना सूचना केली आहे की आवश्यक वस्तू लवकरात लवकर या नोव्हेंबर महिन्यामध्येच या ठिकाणी खरेदी करायच्या आहेत। शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आल्या। नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता खात्यात जमा होण्याची तारीख जाहीर केल्या। त्याचबरोबर पीक विमा रक्कमही काही दिवसात खात्यामध्ये जमा होणार आहे। कोणत्या तारखेला जमा होणार आहे हेच आता या ठिकाणी आपण पाहणार आहोत। बँकांना आता बघा, शेतकऱ्यांना त्या ठिकाणी बँकेने कागदपत्रे तयार ठेवण्याची सूचना या ठिकाणी दिली आहे। कारण कर्जमाफी या ठिकाणी होण्यासाठी समिती नेमली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी कर्जमाफी होण्यासाठी आता नेमकं काय काय बदल करण्यात आलेत ते सुद्धा आपण पाहूया। आता आपण आठवते का बघा, मागील भागात पाहिलं होतं 1 डिसेंबर पासून होणाऱ्या मोठ्या बदलांची सुरुवात बघितली। पण खरे तर या नियमांच्या मागे अजूनही खूप मोठा अपडेट सरकारच्या माध्यमातून आता दिला आहे, ज्याचा परिणाम थेट प्रत्येक नागरिकांच्या घरावर होणार आहे। त्यामुळे दुसऱ्या भागात तुम्हाला संपूर्ण अपडेट आता 1 मिनिटांच्या आतमध्ये सांगतो। या बदलांचा नेमका अर्थ काय,
तुमच्या खिशावर तुमच्या जगण्यावर काय परिणाम होणार आहे हे व्यवस्थित समजू शकाल। सुरुवात करूया रेशनधारकांसाठी आलेल्या मोठ्या निर्णयापासून। सरकारने जाहीर केल्याप्रमाणे आता थंडीच्या 3 महिन्यांसाठी म्हणजेच या ठिकाणी आता डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या 3 महिन्यांसाठी गहू तांदूळ वाढवून देण्याचा निर्णय राज्यातील दारिद्र्य रेषेखाली राहणाऱ्या लाखो कुटुंबासाठी आता एक दिलासा देणारा निर्णय घेतला आहे। कोणाकोणाला हा फायदा होणार आहे आणि नेमकं तुम्हाला कसा लाभ घ्यायचा आहे नक्की बघा। आता बघा, तुम्हाला आठवतंय का मागील पावसाळ्यात ज्या प्रकारे पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पुरवठा विस्कळीत झाला होता, त्यावेळी नागरिकांना 3 महिन्यांचे धान्य एकत्र एकदा वेळी दिलं होतं। त्या तत्वावर थंडीमुळे पुन्हा एकदा 3 महिन्यांसाठी वाढीव धान्य या ठिकाणी एकत्र देण्याचा निर्णय झाला आहे। विशेष म्हणजे यावेळी धान्य वाटपाची संपूर्ण प्रक्रिया या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सुलभ आता या ठिकाणी सोयीस्कर करण्यात आल्या। ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना रेशन दुकानाबाहेर थंडीत उभं राहू नये म्हणून सरकारने काही निवडक जिल्ह्यामध्ये घरपोच वितरणाची चाचणी पद्धत या ठिकाणी आता सुरू केली आहे। म्हणजे ठराविक दिवशी गहू आणि तांदूळ थेट तुमच्या घरापर्यंत पोहोचवले जाईल। हा निर्णय सुरुवातीला फक्त 12 जिल्ह्यांमध्ये लागू होणार आहे। पुढील काही महिन्यात याचा विस्तार संपूर्ण राज्यामध्ये करण्यात येणार आहे। या 12 जिल्ह्यांची यादी सरकारने अधिकृत जाहीर केल्या। त्यात प्रामुख्याने दारिद्र्य रेषेखाली आता असलेले आणि ग्रामीण लोकसंख्या असलेले जिल्हे येतात। आता बघा, गॅस सिलेंडरकडे वळूया। गॅस सिलेंडरची किमती प्रत्येक घराच्या मासिक बजेटमधील चिंता असते, त्यामुळे यावेळी घोषणाही द्रुपदी म्हणजे 2 पत्तीने सरकारने घोषणा या ठिकाणी केल्या। एकीकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड असणाऱ्या आता नागरिकांना त्या ठिकाणी आता गॅस सिलेंडर केवळ 450 रुपयामध्ये तुम्हाला मिळणार आहे। दुसरीकडे साधा गॅस सिलेंडर तुम्हाला असेल म्हणजे त्या ठिकाणी याच्या किमती वाढण्याची शक्यता स्पष्ट करण्यात आल्या। म्हणजे पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला 450 रुपये इतक्या कमी किमतीमध्ये गॅस सिलेंडर घेता येणार आहे। तसेच या ठिकाणी पिवळे व केशरी रेशन कार्ड नसेल तर मात्र तुम्हाला या ठिकाणी जास्त पैसे भरावे लागणार आहे। ही सबसिडी मिळवण्यासाठी नागरिकांनी उज्ज्वला आणि अन्नपूर्णा योजनेअंतर्गत आता या ठिकाणी आपलं नाव पटकन अपडेट करणं या ठिकाणी गरजेचं आहे। सबसिडी थेट बँक खात्यावर जमा करण्यासाठी काय करायचं आहे बघा। आता बघा, सबसिडी गॅस सिलेंडर तुम्हाला देण्यासाठी 450 रुपये भरायचे आहेत। वरची सबसिडी या ठिकाणी आता तुम्हाला जमा होणार असल्याने खात्यातील आधार लिंकिंग आणि KYC पूर्णपणे या ठिकाणी करणं आता आवश्यक आहे। केंद्र सरकारने दिलेली ही सवलत कुटुंबावर येणारा मोठा खर्च आता हलका करू शकते। पण ज्यांच्याकडे आता रेशन कार्ड नाही आहे त्यांच्यासाठी ही किंमत आता वाढ आणि त्रासदायक या ठिकाणी ठरू शकणार आहे। याचबरोबर दुसऱ्या मोठ्या घोषणाबद्दल विचार करूया, ती म्हणजे पेन्शनधारकांसाठी नवीन बातमी आल्या, ती महत्त्वाची आहे। जीवन प्रमाणपत्र सादर केलेल्या पेन्शनधारकांसाठी एक नव्या पेन्शन वाढीची घोषणा केली आहे। पेन्शन वाढीचा अधिकृत आदेश तयार असून डिसेंबरमध्ये पेन्शनमध्ये वाढ होण्याची शक्यता सरकारच्या माध्यमातून वर्तवण्यात आल्या। ज्यांनी हयातीचा दाखला वेळेत भरलाय त्यांना फायदा निश्चित मिळणार आहे। सर्वांची आता जीवन प्रमाणपत्र चेक करून पेन्शन वाढीचा निर्णय सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता घेण्यात आलाय। किती पेन्शन वाढणार आहे ते पुढील भागात पाहूया। आता देशभरात लागू होणाऱ्या बँकिंग त्या ठिकाणी बदलाबद्दल या ठिकाणी 2 मिनिटांच्या आतमध्ये पाहूया। यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक आणि पोस्ट ऑफिस या खातेधारकांसाठी 1 डिसेंबर पासून अत्यंत महत्त्वाचे नवीन नियम या ठिकाणी लागू झाले आहेत। बनावट खाती या ठिकाणी थांबवण्यासाठी, फसवणूक रोखण्यासाठी आणि पैसा देशाच्या आर्थिक यंत्रणेत योग्यरित्या फिरावा म्हणून सरकारने मोठ्या प्रमाणात खाते पडताळणी मोहीम या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून सुरू केल्या। या नव्या नियमानुसार प्रत्येक ग्राहकांना त्यांचं खातं अद्ययावत केलं पाहिजे। आता आधार क्रमांक लिंक असणं बंधनकारक आहे। पॅन कार्डची नोंद असणं आवश्यक आहे। KYC पूर्ण नसेल तर त्या खात्यावर व्यवहार या ठिकाणी आता होण्यास अडचण होणार आहे। अजून कोणकोणते नियम बदलणार आहेत नक्की तुम्ही बघायचं आहे। आता बघा, KYC पूर्ण नसेल तर बँकेचे व्यवहार थांबवले जाऊ शकतात। जिथे गंभीर चूक आढळेल तिथे दंडाची आहे आणि दंड 1000 रुपयापासून 25,000 रुपयेपर्यंत बँकांचा दंड तुम्हाला लागू शकतो। इतकेच नव्हे तर गंभीर प्रकरणात 1 ते 5 वर्षापर्यंत कारावास देखील होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे खाते नीट आणि योग्य कागदपत्रासह म्हणजे दस्तऐवजासह त्या ठिकाणी आता ठेवणं गरजेचं आहे, अन्यथा या ठिकाणी कायदेशीर कारवाई होऊ शकते। रोजच्या खर्चासाठी नागरिकांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, काही दैनंदिन वस्तू पुढील महिन्यात महाग त्या ठिकाणी होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। यामध्ये जर वस्तू पाहिल्या तर तेल असतील, डाळे असतील, मसाले असतील, तांदूळ, गव्हाचं पीठ
मूलभूत खाद्यपदार्थांचा समावेश आहे। बाजारात अचानक वाढ होण्याची शक्यता आहे। त्याचं कारण म्हणजे वाहतूक खर्च आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील चढउतार आणि काही वस्तूंच्या साठ्यावर आलेला ताण। यामुळे नागरिकांनी डिसेंबरच्या सुरुवातीला आवश्यक वस्तूंची खरेदी करून ठेवणं फायदेशीर ठरेल। शेतकऱ्यांसाठी यावेळी मोठ्या घोषणा करण्यात आलेत। नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता महिन्याच्या अखेरीस या ठिकाणी येण्याची शक्यता आहे। पीक विम्यासाठी आता या ठिकाणी 2 दिवसांच्या आतमध्ये या ठिकाणी रक्कम जमा होणार आहे। अनेक शेतकऱ्यांनी कर्ज घेतल्यामुळे बँका त्यांच्याकडून पॅन कार्ड, आधार कार्ड, जमीन कागदपत्रांची मागणी करू शकतात। ही प्रक्रिया नियमित तपासणीचा भाग असल्याने घाबरण्याचं काही कारण नाही। लाडकी बहीण योजना, उज्ज्वला योजना, अन्नपूर्णा योजना या स्त्रियांसाठीच्या योजनांमध्ये काही नियम सुधारणा करण्यात आले आहेत। KYC केलेल्या महिलांसाठी पहिल्या टप्प्यातील रक्कम या ठिकाणी वेळेत देण्याचं आश्वासन सरकारने दिलं असून दुसऱ्या टप्प्यासाठी प्रक्रिया सुरू आहे। आता पुन्हा एकदा रेशन कार्ड धारकांबद्दल बोलूया की थंडीमुळे घरात अन्नधान्याच्या उपलब्धीबाबत परिणाम होऊ नये म्हणून या 12 जिल्ह्यांना 3 महिन्यांचे एकत्र या ठिकाणी धान्य देण्याची घोषणा या ठिकाणी करण्यात येण्याची शक्यता आहे। या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने ग्रामीण आणि निम्न आता उत्पन्न गटातील आता कुटुंबांना यांचा समावेश आहे। आता या ठिकाणी जिल्ह्यांची निवड विशेष विचार करून केली जाणार आहे। धान्य घरपोच सेवा दिली जाईल। यामुळे वृद्ध महिला आणि लहान मुलांची गैरसोय होणार नाही। त्यानंतर आपण बँक या विषयाकडे वळूया। 1 डिसेंबर पासून बँकेमध्ये होणारे बदल म्हणजे KYC पुरते मर्यादित नाहीत तर बँकेत मिनिमम बॅलन्स ठेवणे आता इथून पुढे बंधनकारक या ठिकाणी असणार आहे। मिनिमम बॅलन्सपेक्षा कमी रक्कम असेल तर दंड आकारला जाऊ शकतो। काही खात्यामध्ये हा दंड 1000 रुपयेपर्यंत जाऊ शकतो। त्यामुळे ग्राहकांनी बँकेत चौकशी करून आपल्या खात्यात किती रक्कम असणं आवश्यक आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे। बँकेमध्ये मोबाईल नंबर या ठिकाणी नोंदणी या ठिकाणी करणं आवश्यक आहे। तसेच आता बघा बँकेमध्ये एकच मोबाईल नंबर नोंदवला जावा त्या ठिकाणी, कारण एकच नंबर अनेक बँकांमध्ये जोडल्यामुळे फसवणूक वाढत असल्याचं सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलंय। त्यामुळे प्रत्येक बँकेत वेगळा नंबर आता नोंदवणं या ठिकाणी सुचवलं गेलंय। त्यानंतर आता शेतकऱ्यांची अपेक्षा जी होती तर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नेमका कधी येणार याची तारीख तुम्हाला आता लगेच सांगतो पहा। नमो शेतकरी महासन्मान निधीच्या 8व्या हप्त्याचे वितरण 31 डिसेंबरच्या आतमध्ये होण्याची शक्यता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सूत्रांकडून वर्तवण्यात आल्या। ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वात मोठा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला आहे। 2 नव्या योजनांची घोषणा या ठिकाणी होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। आता 60 ते 80 वर्ष वयोगटातील नागरिकांना आता मासिक पेन्शन या ठिकाणी महिन्याला 3000 रुपये या ठिकाणी मिळण्याची शक्यता आहे। 80 ते 100 वर्षावरील वयातील या ज्येष्ठ नागरिकांना दरमहा 4000 रुपयांची मासिक पेन्शन मिळण्याची शक्यता व्यक्त केल्या। हा निर्णय अंतिम टप्प्यात असून अधिकृत घोषणा या ठिकाणी आता पुढील बैठकीत होणार आहे। याशिवाय पेट्रोल डिझेलच्या किमतीबद्दल संकेत देण्यात आले। काही प्रदेशामध्ये दर वाढू शकतात तर काही ठिकाणी स्थिर राहण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। प्रत्येक महिन्याला काही ना काही बदल सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता केला जात असतो, परंतु 1 डिसेंबर पासून मात्र वेगळेच नियम सरकारच्या माध्यमातून लावण्यात आलेत। परंतु हे नियम सर्वसामान्यांच्या फायद्याचे आहेत। त्यामुळे या नियमांतर्गत सर्व कामे पटपट करून घ्या, जसे की आधार कार्ड, पॅन कार्ड बँकेला लिंक करून घ्या, हे सर्व करून घ्या। मोबाईल नंबर सुद्धा या ठिकाणी लिंक करून घ्यायचा आहे। हे सर्व नियम तुमच्या फायद्यासाठीच आले आहेत। त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।